तेथेच वैकुंठ तेथेच नारायण याच ओवीला अनुसरून आज आपण आलेलो आहोत सतलोक आश्रम ढवळपुरी अहिल्यानगर या ठिकाणी। या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये 512वा दिव्य धर्म यज्ञ दिवस साजरा होणार आहेत आणि त्या निमित्त या ठिकाणी मोठा समागम आयोजित करण्यात आलेला आहे। तर त्या समागमाची तयारी कशा प्रकारे चालू आहे याचा आपण आढावा घेऊयात। तर आश्रमाच्या प्रवेशालाच आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे मैदान असं मोकळं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी होणार आहेत आणि आपण बघू शकतात की हे किती मोठं असं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये बरेच मोठे असे प्रमाणात हे असे पोल लावलेले आहेत आणि आपण बघू शकतात की या ठिकाणी दुचाकी वाहन असो किंवा चारचाकी वाहन असो या वाहनांची या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अतिशय व्यवस्थित प्रकारे होईल या ठिकाणी आश्रमातर्फे या ठिकाणी जी काळजी घेण्यात आलेली आहे। तर आता आपण पोहोचलेलो आहोत जुताघर या ठिकाणी। आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅक्स लावलेले आहेत आणि रॅकला काही पिशव्यासुद्धा या ठिकाणी अटकवलेल्या आहेत। आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात जे भाविक या ठिकाणी येणार आहेत त्यांचे जे काही पादत्राणे आहेत त्यांना व्यवस्थितपणे ठेवण्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सेवादारांचा जर आपण भाव बघितला तर आपण जाणू शकतात की किती आदराने आणि किती भावाने आणि भक्तिमयाने या ठिकाणी हे सेवा या ठिकाणी देत आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टेंट उभारण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतात की दोन असे भव्य असे मोठे टेंट या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। हा जो एक टेंट आहे या ठिकाणी जे काही भाविक येणार आहेत त्यांच्या राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो संत रामपालजी महाराजांचे जे काही प्रवचन होणार आहेत त्याची पण या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहेत आणि आपण बघू शकतात की ह्या जे काही समागमाची तयारी आहेत त्या अंतर्गत जे काही या समागमा निमित्त जे काही डेकोरेशन करण्यात येणार आहेत तर त्या डेकोरेशनची तयारीसुद्धा या ठिकाणी मोठ्या लगबगीने या ठिकाणी चालताना आपल्याला दिसू शकते। आपण बघू शकतात की जे डेकोरेशनचे जी काही सेवेदार आहेत ते कशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशनची सेवा या ठिकाणी करताना आपण त्यांना बघू शकतात। तर या ठिकाणी आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात जे काही सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि मॅटची सेवा या ठिकाणी चालू आहेत। आपण बघू शकतात किती मोठ्या प्रमाणात ही मॅटची सेवा या ठिकाणी चालू आहेत। प्रवेशद्वारापासून तर पूर्ण भंडारघरापर्यंत त्याचप्रमाणे जे पंडाल आहेत जे ज्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे प्रवचन होणार आहेत या संपूर्ण क्षेत्रामध्ये या ठिकाणी मॅट या ठिकाणी आथरण्यात येणार आहेत। आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेवेकरी आपल्या सेवेमध्ये व्यस्त दिसत आहेत। तर आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि फुलं बनवण्याची सेवा या ठिकाणी चालू आहेत। आपण बघू शकतात की गुलाबी कलरचे आहेत, काही लाल कलरचे आहेत, असे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलं बनवण्यात येत आहेत आणि हे जे फुलं आहेत हे डेकोरेशनसाठी वापरण्यात येणार आहेत। जे काही समागमाचे जे काही डेकोरेशन आहे जे काही मुख्यद्वार असो त्याचप्रमाणे पंडाल असो त्याचप्रमाणे दरबार साहेब असो या सगळ्यांसाठी जी फुलंचे डेकोरेशन या ठिकाणी होणार आहे। प्रेक्षकांनो आता आपण भंडारगृहामध्ये आहोत आणि आपण बघू शकतात की जी काही समागम होणार आहे त्या समागमासाठी जी प्राथमिक गरज आहे जो काही भंडारा बनणार आहे त्या भंडारासाठी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे भट्टी। तर सुरुवातीला जी भट्टी लागते ती भट्टीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहेत। आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात अशा मोठ्या या ठिकाणी या शेगड्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि या शेगड्यांवर त्या कढया ठेवलेल्या आलेल्या आहेत। त्या कढयामध्ये जे काही पंचपक्वान्न या ठिकाणी बनण्यात येणार आहे आपण बघू शकतात किती मोठ्या आकाराच्या आणि स्वरूपाच्या या कढया या ठिकाणी त्या मोठ्या भल्या अशा मोठ्या भट्ट्यांवर ठेवण्यात आलेल्या आहेत। तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की येणारा जो 512वा दिव्य धर्म यज्ञ दिवस या ठिकाणी साजरा होणार आहेत त्या समागमासाठी जी लागणारी जी तयारी आहेत जे पंडाल असो किंवा भंडाराघर असो तर माझ्या पाठीमागे आपण बघू शकतात की किती मोठ्या प्रमाणात असे जे वॉटरप्रूफ टेंट या ठिकाणी मोठे लावलेले आहेत आणि जे सेवेकरी आहेत हे भक्तिभावाने या ठिकाणी आलेले आहेत आणि सेवेमध्ये अगदी तल्लीन झालेले आहेत जेणेकरून त्यांना परमात्मा सापडलेला आहेत, देव सापडलेला आहेत असा भाव त्यांच्या या सेवेमधून या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे।